ओले झिंगे त्या ताई किती छान पद्धतीने आपल्याला कापून देत आहे. त्यांच्या त्या मिशा वगैरे ज्या आहे आणि साफ करून देत आहे वरचे टोकरसुद्धा. आणि त्या झिंग्यामध्ये बघा एक त्याची अन्ननलिका असते, बारीक तार असतो, तो काढणं आवश्यक असतो. जर तो आपण काढलेला नाही तर आपल्याला हे झिंगे कडू लागेल. म्हणून ह्या ताई आपल्याला ते झिंग्यामधनं एक तो बारीक तार म्हणतो, त्याला अन्ननलिका म्हटली जाते, ती काढून फेकून द्यायची आहे. तर बघा आता मी ते झिंगे घेऊन येत आहे घरी आणि बघा 4 ते 5 पाण्याने मी स्वच्छ धुतलेले आहे. आणि आता मी याला मॅरिनेट करून घेणार आहे. तर मॅरिनेट करून घेण्याकरिता घेतलेलं आहे मी बघा थोडं कॉर्नफ्लॉवर, बेसन, थोडी हळद, काळा मसाला, थोडं तिखट, थोडं कलर फूड घेतलेलं आहे आणि कस्तुरी मेथी, काळे मिऱ्याचं पावडर आणि चवीपुरतं घेतलेलं आहे मीठ आणि 2 लिंबू आणि अद्रक लसूण सांबार याचा घेतलेला आहे मी पेस्ट. तर बघा झिंगे मॅरिनेट करण्याकरिता मी आता त्यामध्ये थोडं लिंबाचा रस पिळून घेणार आहे. आणि काय होईल की आपल्या झिंग्याचा वास येणार नाही. लिंबू पिळून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर आपण थोडं त्यामध्ये मी पेस्ट टाकलेलं आहे, त्यालासुद्धा आपण व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं. आणि जे मी साहित्य घेतलं होतं मॅरिनेट करण्याकरिता ते आपल्याला सगळं साहित्य त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर बघा मी बनवणार आहे फ्राय झिंगे. फ्राय झिंगे प्लस प्लस त्यामध्ये थोडी ग्रेव्ही पण बनवणार आहे आणि रशाचे झिंगे पण बनवणार आहे. तुम्ही फ्राय झिंगेही खाऊ शकता आणि भाजीसुद्धा खाऊ शकता. तर मंडळी आपण बनवणार आहे आता झिंगे. तर तुम्ही जर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि समोरचा व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर बघा एका पॉटमध्ये घेतलेलं आहे मी 2 चम्मच ऑइल तेल घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये मी झिंगे फ्राय करून घेणार आहे. तर बघा या पद्धतीने आपण सगळेच्या सगळे झिंगे फ्राय करून घ्यायचे आहे. आणि आता बघा आपले झिंगे फ्राय झालेले आहे. तर आता आपण हे झिंगे असे सुद्धा खाऊ शकतो किंवा याची भाजीसुद्धा बनवू शकतो. तर बघा मी भाजी बनवणार आहे. आता मी टाकलेला आहे कांदा, त्याच तेलामध्ये मी फ्राय करत आहे. त्याने थोडं टाकलेलं आहे अद्रक सांबार लसूण याचा पेस्ट टाकलेला आहे. बघा किती छान पद्धतीने आपले झिंगे फ्राय झालेले आहे. आणि त्यात टाकलेलं आहे मी 2 चम्मच तिखट, थोडी हळद, चवीपुरतं मीठ आणि याला आपण आता मिश्रण तयार करून घेऊया. बघा मसाला आपला तयार झालेला आहे. थोडं अर्धा ग्लास टाकणार आहे मी पाणी आणि याला आता परतवून घेणार आहे. हे बघा आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि त्यामध्ये मी सगळे झिंगे टाकून घेतलेले आहे. आणि वरून टाकायचं आपल्याला थोडा सांबार टाकून घ्यायचा यामध्ये. बघा किती छान पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे मंडळी. तर बघा तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल नाही पाहून, तर नक्की आमच्या गावठाण पद्धतीने एकदा बनवून बघा आणि या जेवायला. थँक्यू.